आकाश कंदील बनवायला मदत करशील? मला बंडू काका हेल्प नाही करणार आहे. का बरं बंडू काका आपल्या परीची हेल्प नाही करत आहेत? चल आपण जाऊ त्यांच्याकडे. ये. नको, ते मला बघितल्यावर खूप घाबरतात. मी आहे ना तुझ्या बरोबर, आता नाही घाबरणार. चल आपण जाऊया आणि आता आपल्याला ते आकाश कंदीलही बनवून देतील. यश नको ना उगाच. नेहा मी आहे ना. हे बघ बंडू काकांना आता ह्याच्यातनं बाहेर काढायला आपणच मदत केली पाहिजे. ओके चल ये. जाऊ नये, मी येते. काय म्हणताय काकू? अरे यश, ये ना ये. मी बरी आहे. यश, परीला काकू दिवाळीची तयारी कशी चालली? छान झालीये. फराळाचं केलंय. हा, खाऊन जा. म्हणजे काय प्रश्नच नाही, त्यासाठी तर आलोय. हा बस बस. हो. काय म्हणताय काका, बरे आहात ना? परी, तुला माहिती आहे ना आकाश कंदील कसा बनवायचा ते? दरवर्षी मला बंडू काका बनवून देता. हो का? तर मलाही नाही माहित आकाश कंदील कसा बनवायचा. मग आता कसा बनणार आपला आकाश कंदील? चल आपण प्रयत्न करूया. हा, हे बघ, आधी आपण हे सगळं सामान ठेवूया इथे. सगळं सामान आणलंय आपण आकाश कंदील बनवण्यासाठी. हे बघ मी तुला दाखवतो. फ्रेंड, खाली तरी बस ना. खाली? ओके. ठीक आहे. मांडी घालून तरी बसशील? मांडी घालून? ओके ओके. ये इकडे ये. हे बघ, मला काय वाटतं, मी तुला दाखवतो. परी, ह्याचं काय करायचं माहितीये का? आता हे असं गोल फोल्ड केलंय ना, मग मला वाटतं आधी आल्याला ह्याला उलट फोल्ड करू. हे असं उलट फोल्ड केलं ना की मग आपण हे असं नीट ओपन करू शकतो. ओके. त्यानंतर मला वाटतं जसा आकाश कंदील असतो तसं गोल कापायला लागेल आपल्याला. हो ना परी, काय वाटतं? हो ना काकू? आणि आता हे असं आपण गोल ड्रॉ करूया. असं घ्यायचं. बरोबर करतोय ना परी? काकू बरोबर चाललंय ना? हो हो, बरोबर आहे. हे मग परी, नाही, मला वाटतं काहीतरी चुकलंय आपलं. ठीक आहे, हे आपण अख्खं घेऊया. हे बघ, हे अख्खं असं धरायचं आणि मोठा असतो ना आकाश कंदील. हा, ओके. हे बघ, इथून कट करूया. हे स्टेपल करतो. मग ह्याच्या खालती असा अख्खा पेपर लावला पाहिजे मला वाटतं. बरोबर ना?
हा झाला आपला आकाश कंदील तयार. ऐक रे काकू, याला इकडं असं आता काय करायचं? सॉरी, ऍक्च्युली आम्ही आकाश कंदील बनवला. आम्ही आकाश कंदील बनवला. आई, बंडू काकांनी मला ना आकाश कंदील बनवून दिलाय. वाव. हो ना, किती छान वाटतोय ना परी. तुझा आकाश कंदील झाला ना तयार. आता आपण जाऊया घरी. हो. बंडू काकांना आराम करू दे. येतो काका, काळजी घ्या. अरे यश, फराळाचं राहिलं ना. मी येईन नंतर काकू. बर. हे घे, मी आलेच. परी, मला काय वाटतं आपण इथे लावूया दरवाज्यात. छान वाटेल. इथे लावूया. इथे नाही, इथे लावायचं. ओ ओ, लेट मी हेल्प यू. काय झालं? चढ. मी चढतोय. नो, इट्स ओके. मी चढतो. धरून ठेवा न्या, सोडू नको. हा न्या, न्या धरलाय ना. या इकडे. ओके, न्या सोडू नको. हा ओके. न्या, कुठे गेली होतीस तू सोडून? घे. बल्ब लावणार ना, मग पेटेल. ओ या बल्ब. इथून राईट. एक हाताने का करतोच आणि येता इथे. मग धरायला नको. यश, ओके. नाही पोचणार. परत स्टूल खाली घेऊन इथे. हा नेहा, चालू कर. ये, आकाश कंदील लावला. ये. यश, थँक्यू. अरे थँक्यू काय त्यात.
आय काइंड एन्जॉयड इट. त्यासाठी नाही, तू मुद्दामून काकांसमोर आकाशकंदील बनवलंस ना. तुला माहिती होतं काकांची आवडीची गोष्ट तू काकांसमोर केलीस तर ते आपसूक इन्व्हॉल्व्ह होते, हो ना. मी अगं फक्त एक प्रयत्न करून बघितला आणि थँकफुली तो प्रयत्न सक्सेसफुल झाला. आज कितीतरी दिवसानंतर काकांना असं छान हसताना पाहिलं. आय नो, डोंट वरी, ते आता लवकरच बरे होतील. चल निघू मी, नाही तर मलाही पोचायला उशीर होईल. 1 मिनिट थांब, मी आले. हे घे, हे काय? दिवाळीचा फराळ तुला घरी खायला. हे एवढं सगळं नेहा, एवढ्याची गरज नाहीये. म्हणजे तुमच्यासाठी ठेव ना. अरे तू आमची काळजी करू नकोस, आमच्याकडे खूप आहे आणि सोसायटीतल्या सगळ्या घरातून आमच्यासाठी ये. तू हे सगळं खाऊन मला सांग ऑफिसमध्ये तुला कसं वाटलं ते. आणि ऑफिसमध्ये कशाला? उद्या तुम्ही सगळे यालच ना आमच्या घरी. तुमच्या घरी? आपल्या सरांच्या घरी असं म्हणालो मी. असं नाही बोललास तू. नाही, चुकून निघालं असेल. नाही, इट्स ओके. आणि असंही मी येणार आहे. मला सरांनी पर्सनली इन्व्हाइट केलं. हो का? कसं काय? अरे खंडाळ्याला मी त्यांच्या घरी गेले होते ना, हो. तेव्हा सरांनी मला पर्सनली इन्व्हाइट केलं. म्हणजे मी आणि शेफाली गेलो होतो. शेफाली घर पाहून इतकी वेडी झाली की ती हरवली. मी तिला शोधता शोधता किचन मध्ये गेले तर तिथे एक शेफ होता. त्याला मी विचारलं की शेफाली कुठे. तेवढ्यात तिथे मोठे बॉस आले. बर. आणि मोठ्या सरांनी मला इन्व्हाइट केलं आणि म्हणाले तू पावभाजी खाऊन जा, म्हणे तो शेफ खूप छान बनवतो. तू बघितलंस त्याला? हो. नाही म्हणजे मी पाठमोरं बघितलं. भेटू मग. भेटू. यश, खरंच थँक्यू. आई चल पटकन, मी केव्हाची इथे बसलीये. हो बाळा, आले. हॅपी दिवाळी बाळा. हॅपी दिवाळी. आता मी माझ्या परीला असं छान छान उठणं लावणार, मग छान छान तेल लावणार. माझी परी किती गोड होईल तयार. पण मी आता नाही गोड गोड दिसत. नाही बाळा, आता पण तू खूप गोड आहे, पण उठणं लावल्यानंतर जास्त गोड दिसशील. काय झालं का उठणं लावून? हो, परीचं झालं. परीचं झालं. आता परीच्या आईला उठणं लावूया. अहो काकू, मला कशाला? मी थोडी ना आता लहान आहे, मला नको. हो, माझ्यासाठी तू अजून लहानच आहेस. का नेहा, उगीच हट्ट करू नकोस. चल मुकाट्याने पाटावर बस. आई बस. अगं बसा, तुम्ही पण बसा. लवकरच मोठ्या घरची लक्ष्मी होशील तू. काकू, आता मी आणि परी आवरून घेतो, मग देवपूजा झाल्यावर आपण एकत्र फराळ करू. हो हो ठीक आहे. अगं पण तुला सरांकडे जायचं होतं ना लक्ष्मीपूजनाला? हो काकू, आज घरी पण लक्ष्मीपूजन आहे आणि सरांकडे पण जायचं. माझी खूप धावपळ होणार आहे. सर खंडाळाला राहतात, तिथून यायला खूप वेळ लागतो. पण तू काही काळजी करू नको, तू जाऊन ये.
उशीर झाला तरी चालेल. इकडची लक्ष्मीपूजनाची सगळी तयारी मी करून ठेवते. आई, लक्ष्मीपूजन म्हणजे काय? लक्ष्मीपूजन म्हणजे लक्ष्मीची पूजा. घरात सुख समृद्धी यावी म्हणून आपण लक्ष्मीची पूजा करतो. हो बाळा, आणि लक्ष्मीला सांगायचं आमच्याकडे अशीच कायम राहा आणि कधीही आम्हाला लक्ष्मीची कमी पडू देऊ नको. येताना पॅलेस घेऊन ये. येस. खाली सगळी तयारी झाली आहे ना व्यवस्थित? ऑफिस मधले सगळे येणार आहेत त्यामुळे मी खाली येऊ शकणार नाही, मला वरतीच थांबायला लागेल. तू काय करतोयस? काय शोधतोयस तू? अरे काय करतोय काय माझ्यासाठी एखादा बरा कुर्ता शोधतो तुझ्या कपाटात. हा निव्वळ अंगावर रांगोळी काढल्यासारखा यार. मग का घेतलास तो? मी नाही घेतलाय, तुझे महागा मोलाचे घेतले त्याच्यावरती हा फुकट आलाय. नॉनसेन्स काही बोलत असतोस तू. बरं समीर, स्वीट्स जरा बघ छान असतील असं. तू काय करतोयस? काय तू कपडे खातोयस? तू उंदीर आहेस? अरे तू कोण आहेस? कपड्यांच्या कपाटामध्ये बेसनाचे लाडू? हे काय फ्रीज आहे? तू डबा तुला कुठे मिळाला? एक मिनिट, हा इथे होता. एक मिनिट, तो हा इथे कसा आला? तो मी मागवलाय कुठून तरी. ते बेसनाचा लाडू मागवला? हो. हा स्टीलचा डबा काय फुकट आला? तो हल्ली तसंच पाठवतात. दे. काही फेकू नकोस, खरं सांग. एक मिनिट, हे डबेवाल्याने केलं ना? तिने केलंय ना? अरे काय चव आहे यार तिच्या हाताला. ओ हो हो, तुला सांगतो तिने ही नोकरी बिकरी सोडून हे करायला पाहिजे. आपल्यापेक्षा श्रीमंत होईल ती. आय नो. चल मला खाऊ दे. थांब. खाऊ दे म्हणजे तू खाल्लास ना आता, बस. अरे अर्धाच खाल्ला यार. अरे तुझ्यासाठी तेवढाच होता समीर. चल दे. असं नको करू. पडशील. तू काय करतोयस? मग तू खाऊ दे ना यार मला. समीर डबा दे. समीर डबा दे. जग्गू, अरे काय चाललंय का तुमचं? अरे वयाने एवढे मोठे झाला तुम्ही, अजून लहान मुलासारखं वागता तुम्ही. नीट समोर उभे राहा, समोर उभे राहा. बाकी तुमच्या दोघांची आंघोळी झालेली दिसत आहेत, ते एक बरं आहे. घरामध्ये दिवाळीच्या नावाने आनंदी आनंद नुसता. सुनांना काही नाही दिवाळीचं. आजीला आईला दोघींच्या वेळा काय मजा यायची. घर सगळं उजळून निघायचं सकाळी सकाळी. हा, मग ते तेल काय अंगाला, उठणं काय, अभ्यंग स्नान काय, मजा होती त्या वेळेला. पण आता काय अर्थ नाही त्याला. जाऊ दे ना आजोबा, दिवाळीच्या शुभेच्छा. सुखी राहा. जग्गो हॅपी दिवाळी. हे हे घ्या कारेट. तुम्ही आजोबा दोघांनी पाय खाली चिरा. चला. खूप कडू असतो आजोबा. ए नको, ए भयंकर कडू असतं बाबा, नको यार. हे अरे पद्धत आहे आपल्याकडे, तुला माहित नाही? आजच्या दिवशी श्रीकृष्णांनी नरकासुराचा वध केला होता ना, म्हणून पद्धत आहे ती. पायाखाली चिरडून टाकायचं ते. अहो गेला तो नरकासुर. आता त्याच्या आठवणीत आपण कशाला तोंड कडू करून घ्यायचंय? कर म्हणणार तुला पटकन. गुड बॉय इन इंडिया. चल. आजोबा आता पायाने चिरडायचं. ए तू लाडू दे. ए लाडू नाही, लाडू तुम्ही घ्या. ओळखा बरं कोणी केलाय? मस्त आहे. कोणी केला? अहो डबेवाल्यानी केलाय. अच्छा, डबेवाले नाला. तुझ्या आजीच्या हाताची जाऊ आहे तिच्या हाताला. घ्या. बरं तुम्ही दोघं फराळ खाली या. चला चल लवकर या. आलो. खाली या. चला. माझं काम झालेलं आहे, आता आपण लाडू खाऊ शकता. खा. थँक्यू सो मच फॉर लाडू. इतके टेस्टी झालेत ना, तुला सांगतो, मला फारच आवडलाय. एन्जॉय.